शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांची सरकारवर टीका। आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे तुम्ही ताजमहालात राहू नका। राजू शेट्टी। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलेली आहे। आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे आणि ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। अलमट्टीबाबत महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये एवढा दम नाही। अलमट्टीच्या हरकती घेण्याबाबत आणि अलमट्टीची उंची वाढली तर याचा फटका पूरपट्ट्यानं बसणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ आणि पूरबाधित शेतकऱ्यांना घेऊन येत्या 12 मार्चला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। या शक्तीपीठमुळे सांगली आणि कोल्हापूर या कराड या जिल्ह्यांना धोका निर्माण होणार आहे आणि पुराचं पाण्याचं धरण होणार आहे। पाण्याची पातळी वाढणार आणि लवकर ओसरणार नाही। या शक्तीपीठ महामार्गाचा काहीही उपयोग होणार नाही। निर्माण होतो जर तज्ञ ऊसाच्या शेतीमुळे महापूर तयार होतो असं जर म्हणत असतील तर मग प्रत्यक्षात भराव पडल्यानंतर महापुराची तीव्रता किती असेल याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपला अंकली तो मिरज बायपास हा जो नवीन रस्ता झालेला आहे त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल। 2019ला पाण्याची पातळी ही 21 पेक्षा 1.5 मीटरने जास्त होती, परंतु ढवळी आणि वड्डी या गावामध्ये जर तुम्ही चौकशी केली तर 2021ला 2019 पेक्षा पाण्याची पातळी जास्त होती। याचं कारण 2019ला अजून हा बायपास पूर्ण झालेला नव्हता, अजून बऱ्याच ठिकाणी भराव टाकायचा राहिलेला होता आणि त्यामुळं कृष्णेतनं पाणी जे बाहेर पडलं ते पाणी मिरजेच्या बाजूला सरकत आलं, परंतु 21ला मात्र तो रस्ता पूर्ण झालेला होता। त्या पाण्याला बाहेर पडायला धामणीजवळचा एकच जागा राहिली आणि कृष्णा घाटाजवळ बाकी त्याला पसराळ जागा राहिली नाही। ते सारं पाणी दाबत दाबत वड्डी आणि म्हैसाळमध्ये शिरलं आणि म्हैसाळ आणि वड्डीला 2019 पेक्षा 21ला 1 मीटरनं पाण्याची पातळी वाढली। हा याचा पुरावा आहे। तीच परिस्थिती कोल्हापूरच्या बाबतीत होणार आहे। रुकडी आणि मानगाव आणि पट्टणकोडोली ह्या इथनं पंचगंगा मानगावच्या बाजूला 2 किलोमीटर आणि पट्टणकोडोलीच्या बाजूला 2.5 किलोमीटर पात्रातनं बाहेर पडते, म्हणजे जवळपास 4.5 किलोमीटरचा हा जो भराव पडला तर आता कलेक्टर ऑफिसमध्ये येणारं पाणी बिंदू चौकात आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळं सांगली कोल्हापूर फक्त एवढ्यावर नाही, वाळवा शहरात सुद्धा पाणी शिरणार आहे। त्याचा वाळव्याला धोका आहे, काही प्रमाणामध्ये कराडला सुद्धा याचा धक्का। जर अलमट्टीचा धोका सांगलीला होत असेल तर या पुलाचा धोका कराडला का होऊ नये, कारण पाण्याची गती मंदावली तर पाणी पसरतं। हा साधा नैसर्गिक नियम आहे, कायदा नैसर्गिक प्रवृत्ती आहे पाण्याची। आणि त्यामुळं सांगली असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल या शहरातल्या लोकांना सुद्धा या महामार्गाचा फटका बसणार आहे। विकासाचे जे काही ढोल पेटवतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे, 802 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला फक्त 26 कनेक्शन आहेत, फक्त 26, म्हणजे साधारणपणे 30 किलोमीटरला एक कनेक्शन मिळतं। म्हणजे बाकीच्यांनी फक्त बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की माझ्या शेतातनं हायवे गेला तर उरलेल्या जमिनीची किंमत वाढेल, शेतातनं रेल्वेचा रोड गेल्यानंतर किंमत वाढत नाही, कारण त्याचा काय उपयोगच नसतो। तसं हा एक्सप्रेस हायवे असल्यामुळं दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या रस्त्यावर जाता येणार नाही, त्याची मोटरसायकलसुद्धा त्या रस्त्यावर त्याला घालता येणार नाही आणि तो असणार खाली, रस्ता असणार 20-25 फूट उंचीवर, त्यामुळं त्याला धडतीचा धाबा काढता येणार आहे। हां, फायदा कुठं होईल, 4 लेन असेल ज्याला कंपाऊंड नसेल रस्त्याच्या बाजूला, पण हा द्रुतगती मार्ग आहे, एक्सप्रेस आहे, त्यामुळे याला कंपाऊंड असणार आहे। समृद्धी महामार्गाचं बघतोय आपण, चहाला सुद्धा कुठं संधी मिळत नाही। त्यामुळं काही लोकांचं असं वाटतं की आपल्या शेजाऱ्याच्या शेतातनं रस्ता गेला तर माझ्या जमिनीची किंमत वाढेल, काही वाढणार भेटणार नाही आहे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळं केवळ काही मूठभर नेत्यांना, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना, काही ठेकेदारांना त्यांचं उकळ पांढरं करून घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा बळी आम्ही जाऊन देणार नाही, हा आमचा ठाम। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।